सुप्रिया सुळेंच्या व्याहींना उमेदवारी जाहीर होता. संजय राऊत म्हणाले, भविष्यात त्यांच्यावर राष्ट्रवादीची आम्ही मतदारसंघाच्या विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात जातोय हे नेत्यांचं ढोंग आता महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड झालं आहे. हे ढोंग त्यांनी आता बंद करावं अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांपूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. यावरून संजय राऊत यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, महायुती सरकार आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर चौफेर फटकेबाजी केली. त्यासोबतच विकास कामांच्या नावाखाली होणारे पक्षांतर, लाडकी बहीण योजनेतील गोंधळ आणि उद्योगपती अरुण लखानी यांच्या मोदी भेटीवर त्यांनी भाष्य केले. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. आता प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हा काय ते सर्व रणांगणात बघू असं संजय राऊत यांनी म्हटले. यानंतर संजय राऊत यांना अरुण लखानी यांच्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अरुण लखानी हे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते नाहीत. ते जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि ते संघाचे निष्ठावान कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकारी आहेत. सर्वच बाबतीत संघाला ताकद देणारे ते एक सद्गृहस्थ आहेत आणि त्यामुळे त्यांनी मोदींची भेट घेतली. आणि यात आश्चर्यकारक काय आहे, जेव्हा मी दिल्लीत राज्यसभेतील अनेक लोकांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ कुठेतरी संघाशी जोडलेलं असतं. विदर्भात भाजपाचे जे कोणी जुने आणि ज्येष्ठ चेहरे आहेत त्या यादीत लखानी यांचे नाव अग्रक्रमाने येते. संघ आणि भाजप काही वेगळा आहे का? हे दोन्ही एकच आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले. आणि यावेळी संजय राऊत यांना लखानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भविष्यात लखानींवर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल असंही म्हटलं आहे. बघा, विधान परिषदेच्या जागा हा काही बातमीचा विषय नाही. जाहीर झाले, महाविकास आघाडीने केले, भाजपने केले, काँग्रेसने केले, संपला विषय. निवडणुका होईल तर पाहू ना. आता काय आहे त्याच्यामध्ये? केले ना, जाहीर केले, पुढे काय? महायुतीत अनेक असे उमेदवार आहेत जे पक्षाबाहेरून नुकतेच आलेले. बघा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजप विरुद्ध लढले, त्याच्या आधीही लढले, वर्षानुवर्ष लढले. आता प्राजक्त तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत. मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? कर्डिले. आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय. आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा काही मर्यादा आता पाळल्या पाहिजेत. स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या आहेत, सतरंजा उचलण्याच्या, चहाच्या कप वगैरे द्यायच्या आलेल्या पाहुण्यांना. प्राजक्त तनपुरे असतील किंवा अन्य कोणी असतील, मी कालच म्हटलं त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली पाहिजे अशा लोकांना. नाही, पण राऊतसाहेब सगळ्यात लक्षवेधी अशी उमेदवारी जी सुप्रिया सुळेंचे व्याही लखानी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन. लखानी जे आहे हे जन्मजात RSSचे, जन्मजात RSSचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत RSSला ताकद देणारे असे ते सद्गृहस्थ आहेत. त्याच्यामुळे काय आश्चर्यकारक काय? म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं. तेव्हा हे लखानी जे आहेत ना, ते काही काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत. विदर्भात RSSचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.